महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांकडून शालेय मालमत्तेचे नुकसान, पालकांकडून खर्च भरून घेणार संस्था पदाधिकाऱ्यांची माहिती। सातपूर कॉलनीतील विविध विकास संघटना संचालित श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांकडून शालेय मालमत्तेचे नुकसान झाल्याचा गंभीर बाब समोर आली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता व स्वच्छतेच्या दृष्टीने शाळेतील टॉयलेटमध्ये काही दिवसांपूर्वीच नवे दरवाजे तसेच पिण्याच्या पाण्याचे नळ बसविण्यात आले होते। मात्र अवघ्या काही दिवसातच या नव्या सुविधांची पूर्णतः दुरावस्था झाल्याचे निदर्शनास आले। शाळा व्यवस्थापनाच्या माहितीनुसार ही तोडफोड शाळेत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांकडून करण्यात आली असून याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची ओळख पटविण्यात आली आहे। या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संपूर्ण नुकसान भरपाई वसूल करण्यात येणार असून शालेय नियमानुसार तसेच आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे पदाधिकारी रामनाथ शिंदे यांनी दिली। यावेळी त्यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की शाळा हे ज्ञान मंदिर असून येथे विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त आणि जबाबदारीची शिकवण दिली जाते। मात्र त्या शाळेतील मालमत्तेचे नुकसान होणे हे चिंताजनक असून पालकांनी आपल्या पाल्याकडे जातीने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे। शालेय मालमत्ता ही सार्वजनिक मालमत्ता असून तिचे जतन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले। या घटनेमुळे शाळा परिसरात नाराजी व्यक्त होत असून भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शाळा व्यवस्थापन प्रशासनाकडून कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग सातपूर। आम्ही 8 दिवसापूर्वी संडासांना नवीन दरवाजे टाकले होते। नवीन दरवाजे अत्यंत सुरेख आणि चांगले दरवाजे टाकल्यानंतर देखील मुलांनी ती 8 दिवसामध्ये विघ्न संतोषी मुलं पालकांनी कुठे त्यांचा आवर नसलं, पालकांचा त्या आवर नसल्यामुळे मुलं शाळेची तोडफोड करतात आणि अशा प्रकारे शाळेचं सतत नुकसान करतात। यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना योग्य ती मार्गदर्शन करावं आणि त्यांना सूचना देण्यात यावा, अन्यथा पालकांकडनं हे सर्व नुकसान संस्था भरून घेईल याची पालकांनी सुद्धा दक्षता घ्यावी आणि जे काही विद्यार्थी असं कृत्य करतील त्याच्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे। या ठिकाणी असा विद्यार्थी जर सापडला तर त्याच्या पालकांकडनं आम्ही हे संपूर्ण भरून घेतलं जाईल याची पालकांनी दक्षता। त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांवरती आणि त्या पालकांवरती कारवाई केली जाईल, कायदेशीर कारवाई केली जाईल। त्या वेळप्रसंगी त्या मुलाला शाळेतून काढून सुद्धा टाकण्यात येईल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।